सत्य का साहस। नागपूरकरांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या नागपूर शहर पोलिसांनी आज 2 मोठ्या मोहिमा फत्ते केल्या आहेत। एका बाजूला व्यसनाधीनतेच्या विरोधात झिरो टॉलरन्सची भूमिका घेत पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा जमिनीत गाडला आहे, तर दुसरीकडे सामान्य नागरिकांचे चोरीला गेलेले लाखो रुपयांचे मोबाईल शोधून त्यांना सन्मानाने परत केले आहेत। नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांच्या संकल्पनेतून सध्या शहरात ऑपरेशन थंडर जोरात सुरू आहे। याच उपक्रमांतर्गत झोन 5 मधील विविध पोलीस स्टेशनने कारवाई करत तब्बल 35 लाख रुपये किमतीचा बेकायदेशीर सुगंधित तंबाखू आणि गुटखा जप्त केला होता। आज सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि अप्पर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सर्व मुद्देमाल शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आला। तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि तंबाखू माफियांचे कंबरडेच मोडण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे। पण ही तर झाली फक्त एक बाजू। आजचा दुसरा कार्यक्रम अधिक भावनिक आणि दिलासादायक ठरला। आपला हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल पुन्हा मिळेल ही आशा सोडून दिलेल्या सुमारे 200 नागरिकांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला। पोलिसांनी विशेष शोध मोहीम राबवून अंदाजे 40 लाख रुपये किमतीचे हे हँडसेट शोधून काढले आणि आज ते मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले। जेव्हा आपला फोन हातात परत मिळाला तेव्हा अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते। आमचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ झालाय, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या। पोलिसांनी या कामगिरीमुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली असून सर्वसामान्य जनतेला मात्र नागपूर पुलिसांचे मनापासून आभार मानले आहेत। बहुत मेहनत करके एक एक पई जोड़ के मोबाइल लिया जाता है और आजकल ऐसे हो गया है कि मोबाइल एक मूलभूत आवश्यकता हो गई है। हर किसी के पास होता है, लेकिन वो लेने में बहुत मेहनत करनी पड़ती है। ईएमआई पे लेते हैं लोग। अब जब हम इनको वापस देते हैं ये सब मोबाइल, तो उनका एक पुलिस के प्रति जो विश्वास है वो भी दृढ़ होता है विश्वास, और उसी के साथ ही एक पुलिस और जनरल पब्लिक के बीच में जो एक वैल्यू होती है या फिर उनके बीच में जो मिसकम्युनिकेशन होता है वो भी दूर हो जाता है। हमारे इनके साथ एक संवाद भी बढ़ता है, और इसके आगे भी हमारे जो सारे पुलिस स्टेशंस की टीम है ऐसे ही काम करते रहेंगे, ऐसे ही मोबाइल रिकवर करते रहेंगे। सर, इसमें कितने आरोपी थे सर? कहाँ के आरोपी थे? मेरा नाम पूनम रितेश मोडगरे है। मेरा मोबाइल ऑटोमेटिक चौक ओबेराय पैलेस लॉन्च हुआ था, जहाँ मैं जॉब करती हूँ। वहाँ पे चार्जिंग पे रखा था तो फोन किसी ने चुरा लिया था, तो मुझे 1 साल बाद मिला है फोन। 1 साल बाद आपको फोन मिला, ईएमआई पे फोन लिया होगा आपने, और पुलिस वालों ने बहुत अच्छी कार्रवाई की। हाँ, बहुत अच्छी की। उनके लिए थैंक यू बोलना चाहूंगी मैं। ग्रेट जॉब। और मेरा फोन घर से ही चोरी हुआ था, वो लगभग 1-1.5 महीने के बाद मुझे मेरा फोन मिल गया। उसके लिए बहुत बहुत धन्यवाद पुलिस स्टाफ का, ऑल स्टाफ। जय हिंद, जय भारत। तर फक्त म्हणे तू एक काम कर, तू सिक्युअर राहिला पाहिजे म्हणून तू एक कंप्लेंट टाकून दे म्हणे, जेणेकरून तुझ्या फोननी कधी मिसयूज झाला तर तुला प्रॉब्लेम नको पा। तर त्याच बहाण्यानं मी वाटोळ ठाण्यामध्ये गेलो, तिथे माझी कंप्लेंट टाकली आणि मी विसरून गेलो होतो की फोन मला मिळेल बा म्हणून। पण अचानक 2025 एंडिंगला मला ठाण्यातून फोन आला। त्यांनी म्हटलं की कंप्लेंट टाकली होती का कशाची? म्हटलं हो म्हटलं। तर त्यांनी ठाण्यामध्ये बोलवलं, माझा मोबाईल चेक केला। त्यानंतर आज मला माझा फोन कळमना ठाण्याअंतर्गत मिळालेला आहे आणि फोन पूर्ण व्यवस्थित मिळालेला आहे, आणि संपूर्ण पोलीस स्टेशन नागपूर शहर यांचे खूप खूप धन्यवाद। यांच्यामुळेच मला आज फोन मिळालेला आहे, कारण की मी तर अपेक्षा सोडलेली होती फोन मिळेल बा म्हणून। मेरा नाम सागर टंडन है। मेरा रहना विजयनगर कलमना मार्केट के पीछे। मैं आप सबको बताना चाहता हूँ कि मेरा मोबाइल यहाँ मेरे पप्पा ने, जब मैं BA सेकेंड ईयर में पढ़ाई करता था VMB कॉलेज में, तब मेरे पप्पा ने EMI पे मुझे गिफ्ट किया था, जो कि मेरे को सुबह 12 घंटे काम करता हूँ, सुबह 6 बजे से शाम को 6 बजे तक के। सुबह में काम में जाते वक्त मेरा मोबाइल गुम हो गया था। मेरे पापा ने यह मोबाइल मुझे नहीं EMI पे गिफ्ट किया था। मेरा मोबाइल गुम होने पर मैंने कलमना पुलिस स्टेशन में अपना मोबाइल का रिपोर्ट दर्ज कराया था। सर ने नहीं किया, 3 दिनों के अंदर मेरा मोबाइल ढूंढ के जमा करा सर ने। इथे ऑपरेशन थंडर अंतर्गत जी ऑपरेशन थंडर ही जी मोहीम आहे माननीय CP रवींद्र सिंघल सर यांच्या संकल्पनेतून सुरू केली होती, ज्यामध्ये आपण सर्व जे अंमली पदार्थ आहेत किंवा इतर जे प्रोहिबिटेड पदार्थ आहेत जे शरीरासाठी हानिकारक असतात त्यांच्या विरुद्ध एक स्ट्रॉंग ऍक्शन घेत असतो, ते जप्त करत असतो, त्याचे आरोपी अटक करत असतो, आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथे सर्व आमचे जे 4 पोलीस स्टेशन आहेत, ACP आहेत, या सर्वांच्या मेहनतीने आणि आमचे मुद्देमाल मोरील आहेत त्यांच्या देखील मेहनतीने इथे जवळपास 35 लाखाचा जो गुटखा आहे
किंवा सेंटेड टोबॅको जी महाराष्ट्रामध्ये प्रोहिबिटेड आहे ते इथे नष्टीकरण त्याचं करत आहोत. यामध्ये आपण काही शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील समाविष्ट केलेलं आहे, जेणेकरून त्यांना देखील हा एक स्पष्ट मेसेज जावा की ह्या ज्या गोष्टी आहेत या शरीरासाठी अपायकारक आहेत. आपण चांगल्या सवयी बाळगल्या पाहिजे. अब तक सत्य का साहस.